डोंबिवलीतील फ प्रभाग क्षेत्रात दररोज हजारोंच्या संख्येने अनधिकृत फेरीवाले फुटपाथवर रस्त्याच्या कडेला बसलेले असतात। चिमणी गल्ली, फडके रोड, कैलास लस्सीवाला फुटपाथवरती दुकानाच्या बाहेर फुटपाथ अडवून कपडे स्टॉल, सायकल दुरुस्ती, खुर्च्या, स्टीलची भांडी, हातगाड्या फुटपाथवर मांडून लोकांना चालायला जागा ठेवलेली नाही। या संदर्भात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी फेरीवाले अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत, तरीही यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। या फेरीवाल्यांवर कारवाई न करता याउलट एक फ प्रभाग क्षेत्र वॉर्ड कर्मचारी कार्यालयात बिनधास्तपणे झोपा काढताना दिसून आला आहे। या कर्मचाऱ्याचे नाव मणिपाल असे आहे। या मणिपालची बदली 2024 साली फ प्रभागमधून 2 ब प्रभाग क्षेत्रात झाली असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे बदली होऊनही हा मणिपाल फ प्रभागमध्ये काय काम करतो आणि कोणाच्या आशीर्वादाने काम करतो असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। तसेच आयुक्त अभिनव गोयल यांनी काढलेल्या बदलीच्या आदेशाला फ प्रभाग वॉर्ड अधिकारी आणि मणिपाल कर्मचाऱ्याने केराची टोपली दाखवली असल्याचे दिसते। अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे सोडून हा मणिपाल झोपा काढत असेल तर याच्याकडे कोणाचे लक्ष आहे की नाही? संबंधित वॉर्ड अधिकारी काय करत आहे की त्यांच्या आशीर्वादाने कर्मचारी झोपा काढतात आणि फेरीवाले मुकाट सुटतात? गेल्या 8 दिवसापासून ग प्रभाग क्षेत्रात आयुक्तांच्या आदेशानुसार अनधिकृत फेरीवाले फुटपाथ अतिक्रमण करणारे यांच्यावर कारवाई सुरू आहे। परंतु फ प्रभाग क्षेत्रात वॉर्ड अधिकारी, फेरीवाला पथक कर्मचारी या अनधिकृत फेरीवाल्यांवर कोणत्याही प्रकारे कारवाई करताना दिसत नाहीत। त्यामुळे याची दखल केडीएमसी आयुक्त गोयल यांनी घेऊन वॉर्ड अधिकारी, कर्मचारी फेरीवाल्यांवर कारवाई का करत नाहीत याची चौकशी करावी। तसेच तात्काळ फ प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त करावा, करून तेथून ये जा करणारे वृद्ध, लहान मुलं, महिला यांना या फेरीवाल्यांचा त्रास सहन करावा लागणार नाही। मुझे जरा एक मिनट